होऊ दे अटक, पण बायकोसाठी काय पण. मुंबई विमानतळावर पठ्ठ्याने लावलं खतरनाक डोकं. नेमकं प्रकरण काय? पतीने जेलची हवा खाल्ली पण हार मानली नाही. बायकोसाठी त्याने जे काही केलं त्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. कारण कितीही प्रेम असलं तरी सहजासहजी कोणीही असं धाडस करत नाही. मात्र एक पती याला अपवाद ठरला आहे. नेमकं प्रकरण काय जाणून घेऊ. याआधी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर जरूर करा. पत्नीच्या इच्छेखातर किंवा प्रेमापोटी पतीने काहीतरी अजब गोष्टी केल्याच्या अनेक घटना पाहिल्या किंवा ऐकल्या असतील. अशाच प्रकारची एक घटना मुंबई विमानतळावरून समोर आली. आपल्या पत्नीसाठी त्याने असं काही केलं की त्याला पोलिसांनीच अटक केली. त्यानंतर त्याला 2 दिवस जेलची हवासुद्धा खावी लागली. विलास बाकडी असे या पतीचं नाव आहे. नेमकं या पतीने बायकोसाठी असं काय केलं ज्यामुळे त्याला जेल भोगावी लागली. विकास बाकडी याची पत्नी काही कामानिमित्त मुंबईला आलेली होती. पुन्हा बँगलोरला जाण्यास आक्सा एअरलाईनची फ्लाईट ती घेणार होती. मात्र जायला उशीर झाल्याने तिने आपल्या पतीला ही माहिती दिली. विलास याने आपलं जास्तीचं डोकं लावत आक्सा एअरलाईनच्या कंट्रोल रूमला कॉल केला, ज्याने खळबळ उडाली. विलास बाकडे याने फोन करत विमानात बॉम्ब असल्याची धमकी दिली. बॉम्ब असल्याचा फोन आल्याने सगळेच हादरले. कारण विमानामध्ये एकूण 167 प्रवासी होते. स्थानिक गुन्हे शाखेचे बॉम्ब शोधक व नाशक पथक घटनास्थळी दाखल झाले. संपूर्ण विमानाची तपासणी केली गेली. मात्र विमानामध्ये त्यांना काहीच सापडलं नाही. शेवटी रात्री 1:30 वाजता विमान बँगलोरच्या दिशेने रवाना झाले. त्यानंतर सुरक्षा अधिकाऱ्यांनी विलास याच्या धमकीच्या फोनची माहिती शोधली. दरम्यान मुंबई पोलिसांनी आपली सूत्र हलवली आणि बँगलोरमधून विलास बाकडे याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यावर त्याने कबूल केलं की बायकोला पोहोचायला उशीर झाला होता. फ्लाईटला उशीर व्हावा यासाठी हा धमकीचा फोन केल्याचे त्याने सांगितले. न्यायालयात हजर केल्यावर त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी दिली गेली.